नमस्कार मंडळी, कशात सर तुम्ही? मी तुमचा मंदार मोहिते आहे की आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज काय डेली ब्लॉगिंग आहे, आज काय एवढं विशेष नाही, पण आज आम्ही एका फार्म हाऊसला नक्कीच भेट देऊ, ते तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉग मध्ये। कंटिन्यू भेटत राहू आपण। A few moments later. आता आपण आलोय पप्पांच्या इथे, पप्पांचा डबा द्यायचा आहे, त्याच्यासाठी आलोय। तर पप्पांचा डबा देऊया आणि मग मी माझ्या कामाला जातो। पप्पांचा डबा देऊया आणि कामाला जाऊया। इथे चहा प्यायला बसतोय, चहा पिऊया आपण आणि नंतर मग कामाला जाऊया। चहा पिऊया आणि कामाला जाऊया। आता माझी सुट्टी झाली, आता मी घरी चाललोय। आता घरी जाऊन नंतर आपण फार्म हाऊसला जायचंय। फार्म हाऊसला जाताना भेटूया आता डायरेक्ट फार्म हाऊसला। तर आता मी घरी आलोय। आता मी सुयश आणि संचित आणि सोनू फार्म हाऊसकडे जाऊ, तेव्हा मी तुम्हाला फार्म हाऊसचे जातानाची धमाल दाखवतो। फार्म हाऊसकडे जाताना धमाल असते ना, फार्म हाऊसची धमाल दाखवतो। स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे, फार्म हाऊस दाखवतो। आता मी पपई काढलाय, तो पपई खाताना तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा पपई काढलाय, थोडा टाइमपास होईल पपई खाताना। आता आम्ही खेळायला चाललोय क्रिकेट, टेस्ट खेळायला चाललोय। पण आता मी पहिला क्रिकेट खेळायला जाऊ की फार्म हाऊसवरती जाऊ ते मला कळत नाही, ते बघू आता, डिसाईड करू। पण क्रिकेट खेळायला जाणार आहे आता। क्रिकेट इज अ लव, क्रिकेट इज अ इमोशन, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम। मुलं अजून आली नाही आहेत, तर प्लॅन चेंज झाला आहे। प्लॅन डिसाईड झाला आहे आता की पहिलं फार्म हाऊस नंतर क्रिकेट। तर पहिलं फार्म हाऊसकडे जाऊया। आणि आमच्यासोबत पोरं बघ किती आहेत, अंकुर आहे, पनू आहे, स्वतः मी आणि संचित हल्दी। अभी मजा आएगा ना भिड़ो। चला या माझ्यासोबत। इथे आहे सर्व बर्थडेचं डेकोरेशन केलेलं आहे, बर्थडेचा डेकोरेशन सेटअप लागलेला आहे। म्हणजे तुम्ही फक्त येऊन इथे केक ठेवायचा आणि कापायचा। तर आणि आता जेवणाचं नॉनव्हेज मध्ये फिश थाली आहे, नॉनव्हेज थाली आहे, मटन डिश आहे, चिकन डिश आहे, अजून काय आहे तर अजून आहे मस्त व्हेज थाली, गोवा लोकांसाठी व्हेज थाली, कोकणातलं लोकप्रिय मोंगा पार्टी, बार्बिक्यू चिकन आणि फिश डिश, कोकणातलं सुप्रसिद्ध असं एकांत फार्म हाऊस। एकांत फार्म हाऊस नाव लक्षात ठेवा, एकांत फार्म हाऊस। तर आता तुम्ही जेवणाचं वगैरे बघितलं, स्विमिंग पूल बघितलं, आता इथे बाग आहे आणि इथे गार्डन आहे छोटंसं आणि इथे सगळी पूर्ण बाग आहे। आणि
मगाशी तुम्हाला बोललो Owner. जितेंद्र चाळके, जितू दादा आमचा ओनर, एकांत फार्म हाऊसचा ओनर जितेंद्र चाळके. तर काय बोलशील दादा आपल्या ब्लॉग मध्ये? ब्लॉग चालू आहे, ब्लॉग मध्ये काय बोलशील तू व्ह्युअर्स लोकांना किंवा तुझे इथे व्हिजिट देतील त्यांना काय बोलशील? हे जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये निसर्गाची ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी आपण हे एक उत्तम प्रकारचं क्षेत्र निवडलेलं आहे. यामध्ये समोर चारीसाठी डोंगर आहेत आणि सगळं जे काही वातावरण आहे ते नैसर्गिकरित्या आहे. इथे असलेलं सगळं जेवण हे चुलीवर बनवलं जातं आणि इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ज्या मूलभूत गरजा असतात त्या सगळ्या पुरवल्या जातात आणि त्यांना लागणारे ॲक्टिव्हिटीज किंवा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, बाहेरची वातावरणाची जी सकाळची जी मजा असते, जी आपण ओल्डमध्ये गावामध्ये राहिल्यानंतर जी आपल्याला पाहिजे असते ती सगळी इथे आहे. समोर गोठा आहे, चुलीवरच्या जेवणासाठी एक मोठं किचन आहे. त्यानंतर नदीचा खाली वातावरण बघू शकता. तिथे तुम्ही स्वतः जर पूलमध्ये पोहायचं नसेल तर नदीमध्ये जाऊन तुम्ही पोहू शकता. तर हे होते आमचे दादा जितेंद्र चाळके, जितू दादा आमचा. तर आता आम्ही आलोय बागेमध्ये. तर बागेमध्ये एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथे पाहू शकता तुम्ही, इथे काजूची झाडं आहेत, इथे हा लिंबूचा झाड आहे, इथे खाली कडीपत्त्याचं झाड आहे आणि ही पूर्ण आहे ती नारळाची बाग आहे. पूर्ण नारळाची बाग, पूर्ण असं निसर्गरम्य वातावरणात हा एकांत फार्म हाऊस वसलेला आहे. तुम्ही इथे खरोखर व्हिजिट द्या. तुम्हाला खरोखर आनंदाने एकदम तुमचं मूड फ्रेश होईल. तुम्हाला एकदम ताजंतवाना वाटेल. आणि त्याच्या खाली तिकडे आहे ती नदी आहे. मगाशी दादा सुद्धा बोलला तिकडे खाली नदी आहे. तर तुम्हाला नदीचा सुद्धा आनंद घेता येईल. आता तुम्ही हा दुपारचा व्ह्यू बघितलात, त्याच्यानंतर संध्याकाळी परत येणार आहे आम्ही. तो संध्याकाळचा सुद्धा व्ह्यू बघा. पण आता तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळायला चाललो. तर क्रिकेट खेळायला चला. तर आता चेन्नईची टीम आणि RCBची टीम आली आहे. आता मुंबईची टीम तिकडे बसली धक्क्यावरती. काल दोन हरलेल्याचा त्यांचा आज परत राहणार. अरे कहना क्या चाहते हो? One hour later. तर आता आपला प्लॅन होता फार्म हाऊसचा, तो कॅन्सल झालाय. तर आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठामध्ये आणि सप्त्याला चाललोय दत्त जयंती निमित्त. तर आता थेट भेटूया आपण स्वामींच्या मठात. A few minutes later. कारण की 300 रुपयाचा आहे, 300 रुपयाचा एकाच पिशवीत. लाडू घ्यायला आलोय, लाडू घ्यायला सप्त्याला लाडू घ्यायला आलोय. की आणि लाडू घेतले. इथे आमचे बाबा आहेत, प्रत्येक वगैरे आहेत बाबा आहेत. 300 रुपयाचे जागा की 300 रुपयाचे. आता आपण स्वामींच्या मठातून परत दत्त जयंतीला जाऊन महाप्रसाद वगैरे खाऊन आलोय. तर आता आपण ऑर्केस्ट्रा बघायला थांबणार आहोत. तर ऑर्केस्ट्रा बघताना आता आपण भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय. तर मी चाललो ऑर्केस्ट्रा बघायला. तर ऑर्केस्ट्रा बघतानाची धमाल असते तुम्हाला दाखवतो. थोडं दाखवतो कारण जास्त नाही, मग जास्त मोठा ब्लॉग होईल, मग तुम्ही इरिटेट व्हाल. पण तुम्हाला छोटे क्लिप दाखवतो. थोड्याच वेळात 2 मिनटात ऑर्केस्ट्रा चालू होईल. ऑर्केस्ट्रा बघायला मी, माझा भाऊ अमोल, कुमार, प्रतीक,
आम्ही वगैरे आले लगेच चालू होईल. A few moments later. तुझ्यासाठी आले वना खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वना. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.